तर मी इथे स्कूलमधून आल्यानंतर मस्त एक ग्लास, हा मोठा ग्लास आहे, तर मस्त लिंबू पाणी करून पिते. कारण की खरंच उन्हाळ्यामध्ये ना आपण खूप डिहायड्रेट होतो आणि डिहायड्रेट झाल्यानंतर आहे ना आपल्याला खूप त्रास व्हायला लागतो. म्हणून मग आपल्याला 4 ते 5 लिटरपर्यंत पाणी पिलंच पाहिजे. आणि लिंबू पाणी, ताक ह्या गोष्टी आपण घेतल्या पाहिजे, जेणेकरून आपण छान आपली तब्येत राहील आणि आपण कोणत्याही आजारांना बळी पडणार नाही. तर त्याच्यासाठी मी माझी काळजी घेते उन्हाळ्यामध्येही. तर हा व्हिडिओ मी नक्की बनवलाच होता, उन्हाळ्यात मी काळजी कशी घेते तो नक्की चेकआउट करा माझा व्हिडिओ. आणि लिंबू पाणी ना खूप छान लागतं, मला तर फार आवडतं. आणि मस्त गावाकडनं मोठे मोठे लिंबू आणलेले होते आणि खूप छान आहेत. तर मी आता लिंबू पाणी पिल्यानंतर मग माझ्या कामांना सुरुवात करेल. आपल्याला एनर्जी तर हवी असते कामांसाठी, तर त्यासाठी मग आपण आधी स्वतःला रेडी केलं पाहिजे. हॅलो, नमस्ते, नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनेल सोनाली लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर मी आले मस्त छान फ्रेश, थोडी बसले, लिंबू पाणी पिलं. आता जस्ट थोडंसं रिलॅक्स झाले. आता त्याच्यानंतर पटापट घरामध्ये आवरायला सुरुवात करते. आणि आज मी घरातलं माझं रुटीन शेअर करेन तुमच्यासोबत. चला मग मी पटकन आवरते आणि बोलते तुमच्याशी. घराला आणि मनाला प्रसन्न ठेवणारं असं माझं हे रुटीन आहे. तर नेहमी आपल्याला ना आपल्या कामांपासून आनंद मिळावा म्हणून आपण आपल्या घराला आधी तर छान क्लीन केलं पाहिजे, क्लिनिंग केली पाहिजे, घराला स्वच्छ ठेवलं पाहिजे. त्याच्यातून पॉझिटिव्ह वाईब्स येतात आणि त्या पॉझिटिव्ह वाईब्स आल्यानंतर आपलं मन अगदी प्रसन्न होतं आणि आपण आनंदी राहतो. आणि आपण आनंदी राहण्यासाठी तर घरामध्ये जर तुम्ही बघा, खूप घाण आहे, घर अस्वच्छ आहे, अस्तव्यस्त आहे, कपडे इकडे तिकडे पडलेले, भांड्यांचा पसारा, किचनवरती पसारा सर्व, इकडे तिकडे भांडे पडलेले, कपडे पडलेले, तर तुम्ही त्यावेळेस पहा तुमचं मन अगदी नाराज होऊन जाईल. म्हणजे एकदम आळस येईल तुम्हाला आणि आळस येईल आणि तुम्ही सारखे झोपून राहणार, सोफ्यावरती पडून राहणार. कंटाळा असं वातावरण तिथं, तर खूप कंटाळा येतो अशा वेळेस. कारण की ना जेव्हा आपण आळस करतो ना, तर तेव्हा खरंच खूप आळस येतो. आणि जेव्हा आपण एकदम ॲक्टिव्ह होतो ना, की त्यावेळेस आहे ना मग अगदी आपण मन आतून ॲक्टिव्हपणा आला पाहिजे आपल्याला आणि आतून आपण एकदम प्रसन्न झालं पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही बघा पडूनच राहणार ना, तर तुमची कोणतीच कामं होणार नाही त्या दिवशी. तुम्हाला असेल माहिती कदाचित, पण आपण जेव्हा आपण कामाचा कंटाळा करतो ती कामं रेंगाळत जातात. आणि ती कामं खूप रेंगाळली ना मग आपल्याला खूप कंटाळा यायला लागतो नसतं. आणि मी पटापट हे घरातली कामं उरकून घेते. पहा, मी स्कूलमध्ये जाते, त्याच्यानंतर आल्यानंतर इतकी सारी कामं करते, अजिबात कंटाळा न करता ही कामांना सुरुवात करते. कारण की जेव्हा आपण कंटाळा करू ना, तर अगदी कंटाळा येईल, मग अजिबात कोणतीही कामं होणार नाही. आणि जेव्हा आपण कंटाळा न करता कामांना सुरुवात करू ना, तर त्यावेळेस बघा तुम्ही पटापट अशी कामं होऊन जातील आणि इतकं छान वाटेल ना. आणि जेव्हा मी घर आवरते ना, मला खूप भारी वाटतं. मग मी घरामध्ये छान इकडे तिकडे मस्त फिरत असते. छान, हे छान वाटतं, ते छान वाटतं, असं मनाला छान वाटतं आणि मन अगदी खुश होऊन जातं. आणि छान आपल्याला जेव्हा आपण जॉबवरून येतो ना घरी, खूप हेडेक होतो कधी कधी, त्याच्यासाठी मग ह्या गोष्टी केल्या पाहिजे. तर इथे मी जेव्हा आद्विक झोपलेला असतो ना, तेव्हा मी ही कामं करायला सुरू करते. कारण की मग मुलं खूप आपल्याला डिस्टर्ब करतात ना, त्यावेळेस मग आपले कामं ना 1 तासात होण्याऐवजी 2 तास लागतात. आणि मग खूप चिडचिड पण होते आपली. त्याच्यामुळे ना मग ही कामं मुलं एक तर खेळतील किंवा झोपलेली असतील ना, ह्या वेळेतच करा तुम्ही. कारण की मग तेव्हा आपली कामं इतकी झटपट होतात आणि आपल्याला चिडचिड पण होत नाही. तर मी अशा पद्धतीनेच माझं कामाचं नियोजन करत असते. मुलांना काही ना काही खेळायला देते, काही ॲक्टिव्हिटी देते किंवा ते झोपलेले असेल या वेळेतच करते. म्हणजे निवांत जर सुट्टी लागून आली ना, तेव्हा छान होम टूर करणार आहे तुम्हाला. जेवढे माझे न्यू सबस्क्राईब आहे ना, त्यांना माझं घर दाखवेन मी. आणि बरंचसं तुमच्याशी बोलायचं पण आहे, ते सुद्धा बोलेन होम टूर देता देता. तर हे घर कधी घेतलं मी, काय कुठे घेतलेलं आहे, तर हे सर्व मी तुम्हाला सांगणार आहे. जेवढे माझे न्यू सबस्क्रायबर आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मी नक्की लवकर घेऊन येणार आहे.
तर इथे मी पटकन माझ्या प्लांट्सला सुद्धा पाणी टाकून घेते आहे, कारण की आता उन्हाळा लागलेला आहे ना, त्याच्यामुळे आपली झाडांची खूप काळजी घेतली पाहिजे. उन्हाळ्यामध्ये ना खूप झाडं लवकर खराब होतात, म्हणून ना आपण टायमिंग पण ठेवलेला पाहिजे झाडांसाठी. तर तो सुद्धा मी टायमिंग ठेवलेला आहे. माझ्या झाडांना व्यवस्थित वेळोवेळी मी पाणी घालत असते आणि त्याच्यानंतर मग मी लगेचच्या लगेच गॅलरीसुद्धा वॉश करते. असं नाही का आपण फक्त घर आतमध्ये, बाहेर पण जेवढं आपलं गॅलरी, झाडं ते सर्वांकडे लक्ष द्या तुम्ही. आणि बघा, तुम्हाला खूप छान वाटेल, तुमच्या घरामध्ये अगदी प्रसन्न वातावरण निर्माण होणार आहे. तर मी आता पटकन मॉपने पण हे सुकून घेणार, म्हणजे कसं आद्विक खेळतो ना, तर त्याच्यासाठी मग सुकूनसुद्धा घेतलं तर बरं पडेल, कारण की मग मुलं असले घरात ना तर भीती वाटते पडण्याची वगैरे. तर मुलं असले तर अधिक स्वच्छता केली पाहिजे घरामध्ये, कारण की आजकाल तुम्हाला माहिती किती आजार होत आहे, व्हायरल इन्फेक्शन किती होतं आहे. त्याच्यामुळे मग आपल्या घराला अगदी स्वच्छ ठेवा तुम्ही, कारण की मुलं काय करतात, थोडंफार हातात असलेलं पडतं खाली, मग पडल्यानंतर तेच तोंडात घालतात, मग ते किटाणू जर्म्स त्यांनी आपल्या मुलांवर वेगवेगळे आजार निर्माण होण्याची शक्यता असते. त्याच्यासाठी मग आपण आधीच ही काळजी घेतली पाहिजे. दवाखान्यामध्ये पैसे घालवण्यापेक्षा ना आपण आपलं घर स्वच्छ ठेवा आणि आपल्या मुलांना आपण स्वतःही चांगलं राहा, आणि मन तर प्रसन्न राहील, पण आरोग्यसुद्धा आपलं चांगलं राहील आपल्यासोबत आपल्या मुलांचं. कारण की जेव्हा आपली मुलं आजारी पडताना, तेव्हा तो क्षण खूप आपल्यासाठी वाईट असतो, कारण की आपल्याला सर्वच आपण सहन करू शकतो, पण आपली मुलं आजारी पडल्यावर आहे ना अजिबात आपण सहन करू शकत नाही. माझं काम आवरून गेली आणि मी चहा वगैरे घेतला, बाबांना चहा दिला, तर आता आद्विकला आहे ना दूध बिस्किट देते खायला. तर चला पटकन आता कपडे राहिले फक्त टाकायचे मशीनचे, ते थोड्या टाकून देते. आणि आज घरातले क्लिनिंग एकदम छान मस्त झाले, पटापट करून घेतले. उद्या सॅटर्डे हाफ डे, तर आज आधी बाकीची क्लिनिंग करून घेतली. उद्या बघेल उमेश त्यांच्या आजी आलेल्या आहेत ना, त्यांना जेवायला बोलवायचं आहे, तर ते जेवण सांगायचं त्यांना. तर त्याच्यामुळे आज बाकीची खूप बऱ्यापैकी कामं उरकून घेतली मी. तर चला आता पटकन त्याला खायला देते आदूला आणि बोलते मी. इकडे ये पुढेच. त्याच्यानंतर कामं आवरता मध्ये ब्रेक घेतला, आद्विकला खायला पण देऊन दिलं. त्याच्यानंतर मग कपडे पण इथे वॉश झाले होते, तर कपडे वॉश झाल्यानंतर मी पटापट म्हटलं आता टाकून घेऊयात. आणि आद्विकचं झाली बडबड, आणि आद्विकची खूप बडबड असते. मम्मा इतके सारे प्रश्न असताना त्याचे, आजकालचे लहान मुलं, अरे बापरे काय सांगावं त्यांना, तर त्यांचे प्रश्न म्हणजे संपतच नाही ती लिस्ट. तर खूप सारे प्रश्नांची उत्तरं देता कधी कधी कंटाळा येतो, आणि कोणते प्रश्न कधी विचारतील ना अजिबात आपण सांगू शकत नाही लहान मुलांचं. तर तसंच काही आद्विकचं आहे, खूप प्रश्न त्याला पडत असतात. आणि तुम्ही आता मागचा व्हिडिओ पाहिला असेल, त्याचं जनरल नॉलेजचे क्वेश्चन मी घेतलेले आहे. आता जनरल नॉलेजसुद्धा मी त्याला थोडं मध्ये शिकवत आहे. तो आता आहे 4 वर्षाचा, आणि छानसं त्याच्या लक्षातसुद्धा राहिलं. मी एकच दिवस जनरल नॉलेजचं घेतले क्वेश्चन, त्याच्यानंतर त्याचं अगदी छान मस्त लक्षात राहिलेले आहे. तर मी रिव्हिजनसुद्धा मध्ये घेत असते. सकाळच्या टायमात आवरता स्कूलचं आवरता त्याचे रिव्हिजनसुद्धा मी घेऊन टाकते. आणि असं असतं माझं रुटीनमध्ये म्हणजे वेळ राहिला की मी त्यांना प्रश्न सुद्धा विचारते, त्यांना काही ना काही देत असते, अभ्यासाचं सांगत असते. तर ह्या गोष्टी मी करत असते. वेळेचा सदुपयोग करायलाच हवा, आणि मी तो करत असते. तर इथं सर्व आवरल्यानंतर खूप छान घरामध्ये वाटत होतं, एकदम फ्रेश. तुम्ही पाहू शकता खूप छान. आणि मी हे ना डेकोरेशन स्वतः केलेलं आहे माझ्या हाताने. तर पाहू शकता इतकं भारी वाटतंय. तर मी इथं आता ना रात्रीच्या जेवणाची तयारी करत आहे. तर रात्रीच्या जेवणामध्ये मस्त भाकरी आणि फिश करी आणि भात असणार आहे. तर चला मी पटापट स्वयंपाक करून घेते आणि नंतर बोलते तुमच्याशी.
तर इथं माझा स्वयंपाक पण रेडी झालेला आहे. मस्त रस्सा मस्त फिश करी केली आहे. इथं आहे भात ठेवलेला आहे आणि मस्त बाजरीच्या भाकरी. आवरून झालेला आहे, पूर्ण रेडी. भांडे वगैरे सर्व घासून झाले इथे. आणि उद्यासाठी ना मी काय केलं, हरभरे पण भिजत घातलेले आहे, गरम पाण्यामध्ये भिजवले. आणि जस्ट आता आमचे सर्वांचे जेवण झाले. मी किचन ओटा सर्व आवरून घेतलं आणि हरभरे पण भिजत घातले. उद्या मस्त ते आमटी वगैरे करणार मी सकाळी आणि थोडेफार नाश्त्यासाठी फ्राय पण करून घेणार. तर असं होतं आजचा व्हिडिओ. आणि चला मग आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आणि हा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.